आणि जर ते योग्य भाषेतले शब्द देऊ शकत नसतील तर त्यांना तो आरसा पुरवणं. अहो, मुलांचं बागडणं, त्यांचं पडणं, त्यांचं रडणं, त्यांचं हसणं, त्यांचं खिदळणं, हे सगळे सहज सुंदर आविष्कार आम्ही नाहीतर कुणी एन्जॉय करायचे हो. आता आपण बाबांकडे वळूया. बाबा म्हणजे दरारा, बाबा म्हणजे टेरर. अरे काय बाबा, याची वेळ झाली, खेळणी आतमध्ये ठेवा. बाबा याची वेळ झाली, ए मित्रांनो आपापल्या घरी चला. बाबा याची वेळ झाली, गोष्टीची पुस्तकं आतमध्ये आणि अभ्यासाची पुस्तकं बाहेर. अरे काय प्रकार आहे हे बाबा म्हणजे? आता माझ्या मित्राच्याच वडिलांच्या घरी घडलेला प्रसंग सांगतो. हा मुलगा खूप हुशार आणि वडिलांचा वाढदिवस होता म्हणून त्याने अतिशय कल्पकतेने आणि आपलं स्किल वापरून एक छानपैकी घरगुती ग्रीटिंग कार्ड केलं. सकाळी तो उठला तोपर्यंत बाबा ऑफिसमध्ये गेले होते. मग संध्याकाळी तरी आपण आपल्या बाबांना हे ग्रीटिंग कार्ड नक्की द्यायचं हा त्याने विचार केला आणि आपल्या हॉलमधल्याच कोपऱ्यातल्या कपाट्याच्या ड्रॉवरमध्ये ते ग्रीटिंग कार्ड ठेवलं. संध्याकाळी हा खेळायला गेला होता. बाबा आले ऑफिसमधून. बाबा आले कळल्याबरोबर हा मुलगा धावत तसाच घामेला वरती आला, बूट काढले आणि धावत कोपऱ्यात जस्ट हॉलच्या कोपऱ्यात गेला आणि कपाटाच्या ड्रॉवरमधनं तो कागद ग्रीटिंग कार्ड घ्यायला गेला. तेवढ्यात जमदग्नी कडाला. मोजे बुटात ठेवल्याशिवाय आज जायचं नाही, विसरलास का? तो तरी बिचारा ते आणि हे काय, मोजे फाटले कसे? गधड्या, गेल्याच महिन्यात नवीन घेतले होते, किंमत किती आहे कळते का त्याचं काही? तेवढं सगळं ऐकूनही तो मुलगा बिचारा गेला. त्याने त्या ड्रॉवरमधनं ग्रीटिंग कार्ड काढलं आणि ते मागे घेऊन असं उभा राहिला नम्रपणे, मंद स्मित चेहऱ्यावर. हे काय असं काय बावळटासारखा उभा राहतो? किती वेळा सांगितलं पोक काढायचं नाही, खान दे मागे घे. हसतं कसलं? मी इथे काय सांगतो लक्ष आहे की नाही तुझं? एवढं सगळं झाल्यानंतर त्या मुलाने ग्रीटिंग कार्ड दिल्यानंतर त्या बाबांनी जरी त्याचं कौतुक केलं तरी त्याचा काय उपयोग होता? इथे बसलेल्या 50 वर्षापूर्वीच्या अनेक तुम्हा नम्रपणे मी या पालकांना विचारू इच्छितो की किती जणांच्या वडिलांनी त्यांना जवळ घेतलं, पाठीवरनं हात फिरवला, एक पापी घेतली, छानपैकी हक केलं? फार फार दुर्मिळ. त्यामुळे बाबा हा असा वेगळ्या ग्रहावरचा प्राणी आहे हे अजिबात समजायची गरज नव्हती. इनफॅक्ट मुलांची आई ही आवड आणि बाबा ही निवड असली पाहिजे. सगळे पहिले खेळ म्हणजे अगदी पकडापकडी असो, लपंडाव असो, की क्रिकेट असो, की फुटबॉल असो, हे बाबाबरोबर खेळले पाहिजेत. तिथेच मुलांना त्यांच्या शारीरिक मर्यादांची जाणीव आणि त्यांची कुवत किती आहे ते कळतं. अहो, खेळाचे नियम, हार जीत, आळीपाळीने खेळणं हे सगळं शिकवणार कोण? बाबा नाही तर कोण? आता दुसऱ्या मुद्द्याकडे वळू. आम्हाला असं वाटतं की 50 वर्षापूर्वीच्या पिढीला मुलं ही आपली प्रॉपर्टी वाटायची. प्रॉपर्टी म्हणजे काय की जसं माझ्याकडे टीव्ही आहे, माझ्याकडे घोडागाडी आहे, बंगला आहे, तशीच मुलं एक्सटेन्शन. सो आय कॅन डू एनिथिंग विथ देम. म्हणजे काय तर मुलांचे काही आवडीनिवडी आहेत, त्यांचा कल आहे, हे कधी समजावूनच घेतलं नाही. त्यामुळे त्याने काय करिअर करायचं हे घरातले वडीलधारी ठरवणार. डॉक्टरचा मुलगा डॉक्टरच होणार, मग भले तो कितीही कलासक्त असो. इंजिनियरच्या मुलाने इंजिनियरच व्हायला पाहिजे, मग भले त्याला कितीही गायनाची आवड असो. 2 उदाहरणं सांगतो. एक सुनीताबाई देशपांडेंचं पुस्तक आहे मनोहर तरी. त्या पुस्तकात सुनीताबाई लिहितात, माझ्या आईला घोडेस्वार व्हायची फार इच्छा होती आणि तेव्हाच्या काळात तर घोडेस्वारी वगैरे इम्पॉसिबल होतं. आई माझ्या मागे लागली, आपली अतृप्त स्वप्न मुलांकडनं पूर्ण करायची की तू तरी घोडेस्वारी शिक. आणि हिला तर पूर्णपणे घोड्यांबद्दल तिटकारा. तिने शेवटपर्यंत घोड्यावर कधी मांडही टाकली नाही. तेव्हा आई तिच्यावर बरेच वर्ष ही गोष्ट केली नाही म्हणून नाराज होती. दुसरं उदाहरण डॉन ब्रॅडमनचं. ब्रॅडमनच्या नावाचा दरारा आज कुणाला सांगावा? नुसतं मी नाव जरी सांगितलं तरी मला सरसरून माहिती आहे की सगळ्यांच्या अंगावर सरसरून काटा आला असेल. डॉन ब्रॅडमनच्या मुलाला सगळ्यांनी इतकं छळलं, तू क्रिकेट का खेळत नाहीस, तू क्रिकेट का खेळत नाहीस, तू क्रिकेट का खेळत नाहीस. ऐकून ऐकून तो मुलगा लिटरली अक्षरशः पकला आणि त्याने आपलं नाव बदललं आणि ब्रॅडमनपासनं ब्रॅडसन असं ठेवलं. पण ही यूज्ड टू ऑलवेज से आय एम जस्ट ब्रॅडसन बट आय एम नॉट अ बॅड सन. सो त्यामुळे टू फुलफिल युअर ओन ड्रीम्स थ्रू युअर चाइल्ड इज द बिगेस्ट पेरेंटिंग सिन. SIN. तुम्ही नेहमी नटसम्राट नाटकाचा उल्लेख करता. विवा शिरवाडकरांचं अतिशय प्रसिद्ध नाटक. त्यातला एक डायलॉग आहे, अंतराळात भटकणारा एखादा आत्मा आमच्या वासनेच्या जिन्याने पृथ्वीवरच्या मातीत उतरतो आणि आम्हाला वाटतं आम्ही बाप झालो, आई झालो. खोटं, साफ खोटं. आपण फक्त जिने असतो सरकार, फक्त जिने. आभाळ पाठीवर घेऊन फिरणाऱ्या हत्तींना विचारून पहा, ते सांगतील कोणीच कोणाचं नसतं. दुसरं नाटक वसंत कानेटकरांचं रायगडाला जेव्हा जाग येते. शिवरायांना दुसरा शिवाजी घडवता आला नाही म्हणून त्यांच्या अंतरीचं शल्य कानेटकरांनी या नाटकात वर्तवलंय. त्यात ते काय म्हणतात, लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, आकार द्यावा तशी मूर्ती घडते.
आमची 2019ची पिढी म्हणते हे वाक्य पूर्णपणे चूक आहे. लहान मूल म्हणजे मातीचा गोळा नाही की त्याला धोपटून धोपटून आपण त्याची मूर्ती बनवायची. उलट आम्हाला साने गुरुजींचं वाक्य आवडतं की मुलं ही देवाघरची फुलं असतात, त्या फुलांना त्यांच्या आंतरिक उर्मीने फुलू द्यायचं असतं. आणि पालक म्हणून आमचं कर्तव्य काय आहे की त्यांना खत पाणी घालणं, त्या झाडासारखी त्याची निगा राखणं. अहो झाडाचं पण तुम्हाला माहिती आहे की कधी कधी झाड फक्त आपल्या पानाफुलांकडे बघतं आणि कधी कधी आपली मुळं कशी घट्ट होतील याकडे लक्ष देतं. पण आम्ही त्यांच्या मुलांच्या मुळाच्याकडे लक्षच देत नाही. फक्त पानं फुलं बहरतील कशी, मुलांना विविध कोर्सेस करतील कसे हे बघत राहतो. असं केलं तर तो वृक्ष उन्माळून पडणार नाही तर काय होणार. तिसरं उदाहरण की तुमच्या पालकांच्या म्हातारपणीचे प्रश्न. आता बागबान म्हणून एक अतिशय अमिताभ बच्चनचा सुप्रसिद्ध सिनेमा, ह्याच्यात काय तर पालकांचे मुलांबद्दलची भविष्यातली गुंतवणूक हा जो कॉन्सेप्ट होता त्यालाच भयंकर हादरा बसतो. आम्ही 2019चे पालक म्हणतो की तुम्ही मुलांकडे काय म्हणून बघता की एक सक्षम नागरिक बनवायचं आहे, जीवनाला चांगल्या प्रकारे सामोरं जायला पाहिजे की तुमच्या म्हातारपणाची काठी त्याने व्हावं ही तुमची अपेक्षा आहे. आणि बरं अपेक्षा ठेवणं एक वेळ ठीक आहे हो, पण तुमचं ते स्वप्न असू शकत नाही, मग त्याला नक्कीच चिरे पडणार. आणि त्यामुळे लक्षात ठेवतो आम्ही 2019ची पिढी मानतो की कर्मण्येवाधिकार असते, म्हणजे मुलं आहेत ना आपण त्यांची जोपासना करायची, छानपैकी त्यांना खाऊ पिऊ घालायचं, पण त्या पलीकडे जाऊन आपण काही करू शकत नाही. अतिशय महत्त्वाच्या पुढच्या मुद्द्याकडे वळण्यापूर्वी एक गोष्ट, एका बाबतीत मात्र आमची पिढी खूप भाग्यवान आहे बरं का, आणि कुठलीही म्हणाल तर टेक्नॉलॉजी. आता आम्ही ऐकलं की तुमच्या वेळेला म्हणे कलर टी व्ही काहीतरी एशियाडच्या वेळेला 81-82च्या वेळेला आला, त्याच्या आधी ब्लॅक अँड व्हाईट होता. आणि त्याला काय होते कार्यक्रम, काय आकाशदीप, नंतर ज्ञानदीप, आमची माती आमची माणसं, प्रतिभा आणि प्रतिमा, गजरा, 2-4 तास टी व्ही असायचा. आता आम्हाला इतके हजारो चॅनल्स आहे लिटरली, अगदी ॲनिमल प्लॅनेट, नॅशनल जिओग्राफिक, स्पोर्ट्सपासून तुम्ही म्हणाल ते सगळं काय अवेलेबल आहे. याचा फायदा काय की आम्ही सखोल ज्ञान नाही तरी मुलांना एक्सपोजर तरी देऊ शकतो. त्यातनंच काहीतरी बघून एखाद्याला रोनाल्डो व्हावंसं वाटलं किंवा एखाद्याला रफेल नदाल व्हावंसं वाटलं तर त्यात गैर आहे काय. पण त्याचबरोबर आम्ही हेही बघतोय की मुलांची सांस्कृतिक वाढीबरोबर IQ बरोबर EQ कसा वाढेल. भावनिक बुद्ध्यांक म्हणजे काय, कशाशी खातात याची 50 वर्षापूर्वी थोडी तरी कल्पना होती का? अजिबात नाही. त्यामुळे मुलांच्या भावना ओळखणं, त्यांना योग्य शब्दांचा आरसा दाखवणं हे सगळं गेलंच हो. आता एकच उदाहरण देतो आणि त्यात आमच्या 2 पिढ्यांमधला फरक तुम्हाला समजून येईल. एकदा आमच्या घरात माझ्या बायकोची मामी होती आणि मुलगी माझी मुग्धा धावत आली घरी आणि लिटरली शी वॉज डिप्रेस्ड. आणि ती म्हणाली, आई मला गणित येत नाही, मला गणित अजिबात आवडत नाही, मी उद्यापासून शाळेत जाणार नाही. जर शाळेत जायचं असेल तर ज्या शाळेत गणित आहे त्या शाळेत मी जाणार नाही, आणि अशी कुठली शाळा नसेल तर मी शाळेतच जाणार नाही. आणि अक्षरशः धाय मोकलून रडायला लागली. माझी बायकोच चपापली. पण 1 मिनिट तिने प्रसंगावधान राखून परत लगेच म्हणाली, अगं त्यात काय आहे, मला पण गणित अजिबात आवडायचं नाही. आणि खरंच गणिताचा एवढा मोठा प्रॉब्लेम ना, अगं तुमच्या वेळेला आता स्टेप्सना मार्क देतात, आमच्या वेळेला ना आमचे सर गणित चुकलं की मोठा भोपळा. अगं भाषेत वगैरे तसं नाही गं, काहीतरी 1-2 मार्क तरी मिळतात. हेच सगळं ती बोलायला लागल्यावर माझ्या मुलीने फक्त तिच्याकडे, आई तुला पण गणित आवडायचं नाही, मग शी फेल सो नाईस की मला गणित येत नाही हे तिच्या दृष्टीने एक भयंकर गुन्हा जो समजत होती तो तिच्याकडनं नाहीसा झाला. आणि पुढच्या संवादासाठी सगळा मार्ग मोकळा झाला. मग तू त्या गणिताच्या रीती समजावून घे, योग्य उदाहरणं, भरपूर प्रॅक्टिस कर, हे सगळं संवाद होऊ शकला हो. हा सगळा प्रकार त्या मामी बघत होत्या. त्या मामी बघता बघता आणि त्यांचा चेहरा अक्षरशः असा झाला होता. त्यामुळे रात्री जेवण झाल्यावर माझ्या बायकोने मामींना विचारलं, मामी दुपारी मुग्धा असं सांगत होती तेव्हा तुम्ही असं का बघत होता? तो काय सांगू तुला, माझं पण असंच झालं होतं. तुझ्या मुलीने 6व्या वर्षी सांगितलंय, मी 10 वर्षाची असताना घरी येऊन अण्णांना म्हटलं मला गणित अजिबात आवडत नाही हो. तर असे कढाडलेत, दादाला येतं तुला गणित येत नाही कसं, अजिबात करायला नको, आळशी कुठची, आणि काय ग रिकाम्या वेळात काहीतरी ते कविता खरडत बसतेस, त्याच्यापेक्षा गणितात लक्ष दे, आयुष्यात भलं होईल. भलं तर काही झालंच नाही, गणितात मी काठावरच पास होत राहिले, पण जे काही कविता लिहायचे ते त्या दिवसापासून बंद झाले. ही केवढी सणसणीत चपराक त्या वडिलांच्या तोंडावर होती असं तुम्ही मानत नाही. त्यामुळे शोभा भागवत म्हणतात त्याप्रमाणे मला असं वाटतं की चांगला पालक होण्यापूर्वी चांगला माणूस असणं अतिशय महत्त्वाचं आहे. सो इट इज अ बेसिक प्री रिक्विजिट टू बी अ गुड ह्युमन बिंग बिफोर बिंग अ गुड पेरेंट. जो माणूस आपल्या बायकोशी नीट वागत नसेल, जो आईवडिलांकडे लक्ष देत नसेल, जो आपल्या सहकाऱ्यांवर डाफरत असेल, तो घरी येऊन चांगला पालक कसा काय होईल? सर माफ करा, खूप सुंदर सेशन आहे, थांबावं वाटत नाहीये, पण वेळ एक 2-3 मिनिटं. Each debater should take maximum 15 minutes for Yes, I'm binding the time limit. that. We already running out of time. शेवटच्या शिस्तीच्या मुद्द्याकडे वळूया.
की शिस्त ही फार महत्त्वाची. छडी लागे छमछम विद्या येई घमघम, हे फार फेमस गाणं. स्पेअर द रॉड अँड स्पॉईल द चाइल्ड, असंही फार महत्त्वाचं वाक्य होतं. पण ह्याचा अर्थ काय हो? त्या लहान मुलाच्या कोळ्याच्या कानाखाली आवाज काढणं, त्याला हात तसा ठेवून त्याच्यावर डस्टरने मारणं, या अघोरी शिक्षा त्यांच्या सेल्फ इस्टीमवर हा एक प्रकारचा घाला नव्हता का? ह्याचा कधी कोणी विचार केला नाही. आणि जेव्हा तो मूल मोठं होतं तेव्हा त्याच्या कदाचित शरीरावरची जखम भरून येईल, पण त्यांच्या मनावरची जखम कधीच भरून येणार नाही. मग तुम्ही म्हणाल की अशा शिक्षा नाहीत, तर तुम्ही मोको शिक्षेच्या बाबतीत काय कराल? तर आमची साधी सिंपल सोपी गोष्ट आहे ती म्हणजे आम्ही सिग्नल लाईट सिस्टीम वापरतो शिस्तीच्या बाबतीत. म्हणजे काय? तर रेड, येलो आणि ग्रीन. ग्रीन म्हणजे मुलांना सगळं काही करायला अलाउड आहे. म्हणजे काय? कधी म्हणाले 1 तासाऐवजी 2 तास खेळावं असं वाटतंय, अलाउड. आई लायब्ररी जॉईन करावंशी वाटते, अलाउड. मला स्विमिंग शिकावंसं वाटतंय, अलाउड. तुला काही योगासनं, काही वेगळं जे काही शिकावंसं वाटतंय त्या सगळ्याला अलाउड, जर आम्हाला परवडत असेल तर. मग येलो काय? की कधी कधी ती गोष्ट अलाव करायची, कधी कधी नाही अलाव करत. म्हणजे कुठल्या गोष्टी? आता माझ्या मुलीला सिंधूच्या मॅचेस बघायला खूप आवडतं. एका वर्षी तर मॅच रात्री 1:30 वाजता होती. 1:30 वाजता मॅच बघून सकाळी शाळेत जाणं कठीण होतं. मी तिला म्हटलं मार दांडी बिंदास. तर अशा प्रकारे येलो लाईट म्हणजे क्वचित अशा प्रसंगी ती मुभा देणं, हेही आम्ही समजतो. मुलीने 9 दिवस खूप छान जेवण केलं असेल तर 10व्या दिवशी तिला एखाद्या दिवशी मॅकडोनाल्ड्स आणि KFC करायला जायचं असेल तर ॲब्सोल्युटली अलाउड आहे. मैत्रिणीच्या वाढदिवसाच्या दिवशी तिच्याकडे स्लीप ओव्हरला जायचं असेल, अलाउड. आणि मग शेवटचं काय? तर रेड लाईट. काय अलाउड नाही? तर कुणाला शारीरिक इजा करणं, कुणाला काहीतरी फेकून मारणं, आपला राग अशा अद्भुत प्रकारे व्यक्त करणं, हे सगळं पूर्णपणे आम्ही अलाउ करत नाही. सो अशा प्रकारे शिस्तीचाही आम्ही बॅलन्स करतो. मित्रांनो, शेवटी तुम्ही सगळे इथे महाराष्ट्र बालआरोग्य संघटनेचे रथी महारथी बसलेलात. त्यामुळे तुम्हा सर्वांना मी नम्रपणे सांगतो की आमची पिढी ही पूर्णपणे गुगल आणि वेब याच्यावर पोचलेली आहे आणि हे काही जाणार नाही. त्यामुळे आम्ही जर एखाद्याच्या ढुंगणाला खाज किंवा हाताला खरूच जरी आली तरी वेब सर्च करणार. त्यामुळे तुम्हा सगळ्यांना मी सांगतो, तुम्ही एखादं सुंदर ॲप किंवा एखादी वेबसाईट अशी का नाही डेव्हलप करत की ज्याद्वारे आमच्या पिढीला ही सगळी शास्त्रीय माहिती एका ठिकाणी सोप्या भाषेत उपलब्ध होईल. आमच्या सगळ्यांसाठी एवढं कराल ना? थँक्यू. Salute to the energy level. धन्यवाद उपेंद्र. मला असं वाटतं की उपेंद्रला मला असं वाटतं हा एकपात्री प्रयोगच होता असं मला वाटतं. खूपच छान झालं. उपेंद्रांनी विभा शिरवाडकर, पु ल देशपांडे असे आणि सगळ्यात महत्त्वाचे स्वप्नेश भोसले तर या सगळ्यांचे दाखले देत त्याने प्लॅन्ड पॅरेंटिंग कसं महत्त्वाचं आहे तेच त्याचा महत्त्व. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज गुगलच्या माध्यमातून जी नॉलेज बँक सगळ्यांना विशेषतः मुलांना उपलब्ध झालेली आहे त्याचं महत्त्व सांगितलं. आता ते त्यातला चांगला भाग घ्यायचा का वाईट भाग घ्यायचा हा जे संस्कार आईवडील मुलांवर करतील त्याच्यावरती आहे. उपेंद्रच्या म्हणण्याप्रमाणे नवीन एक दोनच मुलं असतात आणि नॅचरली त्यांच्याकडे पालकांचं लक्ष जास्त असतं आणि त्यामुळे पॅरेंटिंग पहिल्यापासून चांगलं केलं जातं. आणि सगळ्यात आणखी महत्त्वाचा पॉईंट म्हणजे जी प्रॉपर्टी. म्हणजे मला अजून आठवतं की लहानपणी तू डॉक्टरच व्हायला पाहिजे, तू इंजिनियर व्हायला पाहिजे. आता तसं नाही आहे, तुला जे व्हायचं ते हो असं सांगितलं. पण गिरीश सरांनी तेवढेच चांगले मुद्दे मांडले की जे लहानपणी जे संगोपन होतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ॲज अ पिडियाट्रिशियन ब्रेस्ट फिडिंगचं जे महत्त्व आहे की पूर्वीच्या वेळी ब्रेस्ट फिडिंग एक्सक्लुझिव्ह होतं, त्याला काही पर्यायच नव्हता. आत्ता म्हणजे आपण बघतो की बऱ्याच माता त्यांच्या जॉबमुळे आणि याच्यामुळे ते ब्रेस्ट फिडिंगकडे लक्ष देत नाही आणि मुलं म्हणजे पालक त्यांच्या कम्फर्टमुळे मुलांना प्रॉपर वेळ देत नाहीत. आणि ऑब्व्हियसली बर्गर, पिझ्झा आणि हे जे आपण फूड फॅट्स बघतो हे फार महत्त्वाचं आहे. आणि अँटी सोशल बिहेवियर काही ठिकाणी असं बघतो आपण की लहानपणी सर म्हटलं तसं थोडंसं जरी बाहेरून काहीतरी कोणाची मित्राची पेन्सिल जरी आणली तरी आईवडील रागवायचे, हे कशाला केलं. पण आता आजकाल तसं नाही आहे. मध्ये गुगलवरती फार छान एक छोटासा जोक आला होता की तो मुलगा वडिलांना विचारतो की पापा आय एम थिंकिंग ऑफ गोईंग इन टू ऑर्गनाइज क्राईम. तर पापा त्याला विचारतात गव्हर्नमेंट साईड और प्रायव्हेट साईड. तर तसं झालेलं आहे. तर मला असं वाटतं दोघांनी त्यांचे मुद्दे चांगले मांडलेले आहेत. तर मी सगळ्यांना विचारतो की उपेंद्रच्या बाजूने किती लोक आहेत आणि सरांच्या बाजूने गिरीश सरांच्या बाजूने किती आहेत? आय थिंक बोथ आर द विनर्स. इक्वल आहे, इक्वल. कॉंग्रॅच्युलेशन्स दोघांनाही. अभिनंदन सर, पिंजवाडकर सर आणि महेंद्रकर सर. खरोखर खूपच सुंदर. पुन्हा ते दिवस आठवले कॉलेजमधले डिबेटचे, जे की आपण आत्ता ऐकायला मिळत नाही. थँक्यू व्हेरी मच सर.
आणि आजचे जज म्हणून डॉक्टर संजय जोशी यांनी जो कार्यभार सांभाळला, खरोखर तो पण उत्कर्ष आहे. पण मला वाटते की खरोखर आणि मार्क्सही मिळाले ते हाफच आहे. तर आपल्याला सुवर्णमध्ये साधून समतोल साधूनच ही सगळी पिढी घडवायची आहे. धन्यवाद. That was interesting debate. We are moving for our next topic, emergencies in rheumatology. Speaker is Dr. Raju Khubchandani sir. May I invite him on the dais. Our chairpersons are Dr. Julie Jain Chabra and Dr. Sachin Pavade sir.